कवितेचं नाव आहे ती सुद्धा एक महिलाच असते, ती सुद्धा एक महिलाच असते. जन्म देणारी ती आई सुद्धा एक महिलाच असते आणि चालायला शिकवणारी ती ताई सुद्धा एक महिलाच असते. आयुष्यभर साथ देणारी ती बायको सुद्धा एक महिलाच असते आणि वडिलांचं नाव मोठं करणारी ती मुलगी सुद्धा एक महिलाच असते. नवऱ्याला आहो म्हणणारी ती बायको सुद्धा एक महिलाच असते आणि वडिलांना बाबा म्हणणारी ती मुलगी सुद्धा एक महिलाच असते. रोज रोज आठवणारी ती प्रियसी सुद्धा, रोज रोज आठवणारी ती प्रियसी सुद्धा एक महिलाच असते आणि रात्री अश्रूंनी भिजणारी ती उशी सुद्धा एक महिलाच असते. जेवणाला स्वाद देणारी ती मिरची सुद्धा एक महिलाच असते आणि साऱ्या घराला स्वच्छ करणारी ती केरसुणी सुद्धा एक महिलाच असते. चहाचा गोडवा वाढवणारी ती साखर सुद्धा एक महिलाच असते आणि कपातला चहा सांडू न देणारी ती बशी सुद्धा एक महिलाच असते. पुरुषाला शोभणारी ती दाढी सुद्धा एक महिलाच असते आणि बाईला शोभणारी ती साडी सुद्धा एक महिलाच असते. उतार वयात आधार देणारी ती काठी सुद्धा एक महिलाच असते. उतार वयात आधार देणारी ती काठी सुद्धा एक महिलाच असते आणि तरुणपणात फिरवणारी ती गाडी सुद्धा एक महिलाच असते. शहराला पाणी देणारी ती नदी सुद्धा एक महिलाच असते आणि गावाला वीज देणारी ती पवन चक्की सुद्धा एक महिलाच असते. उन्हात सावली देणारी ती टोपी सुद्धा एक महिलाच असते आणि पावसात भिजू न देणारी ती छत्री सुद्धा एक महिलाच असते. उन्हात गारवा देणारी ती खिडकी सुद्धा एक महिलाच असते आणि थंडीत ऊब देणारी ती शेकोटी सुद्धा एक महिलाच असते. चित्राला आकार देणारी ती रेषा सुद्धा एक महिलाच असते आणि आयुष्याला वळण देणारी ती दिशा सुद्धा एक महिलाच असते. अचूक वेळ सांगणारी ती घडी सुद्धा एक महिलाच असते आणि आयुष्यात अनमोल असणारी ती वेळ सुद्धा एक महिलाच असते. अंधाराला दूर करणारी ती मशाल सुद्धा एक महिलाच असते आणि वादळातही किनारा दाखवणारी ती नौका सुद्धा एक महिलाच असते. स्वप्नांचा पाठलाग करणारी ती प्रेरणा सुद्धा एक महिलाच असते आणि संकटांशी दोन हात करणारी ती ऊर्जा सुद्धा एक महिलाच असते. वाचकाला बोध देणारी ती कथा सुद्धा एक महिलाच असते आणि निसंकोचपणे व्यक्त होणारी ती कविता सुद्धा एक महिलाच असते. साऱ्या सुख सुविधा देणारी ती लक्ष्मी सुद्धा एक महिलाच असते आणि कसे जगावे हे शिकवणारी ती सरस्वती सुद्धा एक महिलाच असते. पुरुषाच्या मनगटात असणारी ती शक्ती सुद्धा एक महिलाच असते आणि संतांच्या वाणीत असणारी ती भक्ती सुद्धा एक महिलाच असते. शत्रूला पाणी पाजणारी ती तलवार सुद्धा एक महिलाच असते आणि अवघ्या समाजाचा उद्धार करणारी ती लेखणी सुद्धा एक महिलाच असते.